कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदेहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. ज्याला जाणे आहे अक्षय पदासी, त्याने निज ध्यासी अखंड राहावे. सद्गुरु ज्ञानपूर्ण जया नरा होय, जन्म मरण पाहे कैचे त्यासी. सर्वा घटी पूर्ण पाहे नारायण, समसेवा ज्ञान त्याची नावे. गणेशनाथ मने प्रेम सुखे धाला, तोची योगी जाला सर्व साक्षी. सद्गुरु ज्ञानपूर्ण जया नरा होय, जन्म मरण पाहे कैचे त्यासी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित ऑनलाईन प्रवचन मालिकेतील अभंग क्रमांक 274 वर प्रवचन करण्याचे सौभाग्य मज पामराला प्राप्त झाले. तसे तर ही सेवा आदरणीय ह.भ.प. अण्णासाहेब महाराज कदम यांच्याकडे होती, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ही सेवा मज पामराकडे आली आहे. सेवेसाठी घेतलेला अभंग हा श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज यांच्या अभंगातेतील 274 क्रमांकाचा आहे. प्रस्तुत अभंगात श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज आपणा साधकांना मार्गदर्शन करत आहेत की ज्यांना ते परमेश्वराचं स्वरूप पाहायचं आहे, त्या स्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे, ती आत्मोन्नती साधायची आहे, त्यांनी काय करावं आणि त्यासाठी एक मार्गदर्शनपर हा अभंग आहे. पहिल्या चरणात सांगतात की ज्याला जाणे आहे अक्षय पदासी. म्हणजे हा अभंग कोणासाठी आहे तर त्या मुमुक्षु साधकाला, त्या आत्मोन्नती साधणाऱ्या साधकाला, की तो योग कोणताही असू शकतो. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, राजयोग, तुम्ही कुठल्या योगाचे साधक असा, जो त्या मार्गाने जाऊन तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे ना, तर मग त्यासाठी आपल्याला काही बेसिक नियम आहेत ते आपल्याला पाळावे लागतील. मग त्यांनी काय करावं, त्याने निजध्यासी अखंड राहावे. तर अंतःकरणात काय ठेवावा, निजध्यास ठेवावा. जर आपल्या अंतःकरणात तो निजध्यास नसेल, दृढ संकल्प नसेल, तर आपण त्या परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकत नाही. मग तुम्ही कुठल्याही मार्गाचे साधक असा, कुठल्याही धर्माचे, पंथाचे, संप्रदायाचे साधक असा, जर तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल तर पहिलं मुख्य गोष्ट जी आहे, पहिला जो नियम आहे तो तुमच्या अंतःकरणात तो निजध्यास असला पाहिजे, दृढ निश्चय असला पाहिजे. असा दृढ निश्चय कोण केला? जर आपण पुराणातले स्वरूप, पुराणातले दाखले घेतले तर आपल्याला कळून येईल. माझ्या ध्रुव बाळाने तो दृढ निश्चय केला. ध्रुव बाळाला जसं नारदांचा उपदेश प्राप्त झाला की त्या क्षणी ध्रुव बाळ त्या तपश्चर्याला लागले त्या उपदेशा अनुरूप. आणि जोपर्यंत साक्षात विष्णू परमात्म्याला त्यांच्यासमोर प्रकट व्हावं झाल्यानंतरच त्यांनी तो तपश्चर्या थांबवली. अगदी तसं, किंवा माझ्या भक्त प्रल्हादांनीही तसंच प्रकारचं निजध्यास अंतःकरणात ठेवून परमेश्वर प्राप्तीची साधना केली. त्याच प्रकारे माझ्या आज आपल्या या कलियुगात म्हणजे 12व्या शतकात माझ्या नामदेवरायांनी ही तसाच दृढ निश्चय अंतःकरणात ठेवला. जोपर्यंत माझा पांडुरंग परमात्मा ती खीर खात नाही
तोपर्यंत मी घरला जाणार नाही. नवे मी माझ्या प्राणाचा त्याग करेन, परंतु ही खीर पांडुरंग परमात्म्याने खाल्लीच पाहिजे. हा दृढ निश्चय अंतःकरणात ठेवला, हा निजध्यास अंतःकरणात ठेवला. अशा प्रकारचा जोपर्यंत आपण अंतःकरणात निजध्यास ठेवत नाही, परमेश्वराप्रती हा प्रेम ठेवत नाही, कधी तू एकदा मला प्राप्त होशील ही भावना अंतःकरणात ठेवत नाही, तोपर्यंत आपण ही साधना करू शकत नाही किंवा त्या स्वरूपाला प्राप्त होऊ शकत नाही. तशा स्वरूपाचा निजध्यास माझ्या कानोपात्रांनी ठेवला आणि त्याच निजध्यासातून त्यांनी जो अभंग प्रकट केला की नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वता जाऊ पाहे. म्हणजे तो एक तळमळ आहे अंतःकरणात की कधी एकदा मी त्या परमेश्वराचं स्वरूप पाहेन. कधी म्हणजे ही जी स्टेप आहे, ही जी अवस्था आहे, जिथे प्रस्तुत अभंगात गणेशनाथ महाराज मार्गदर्शन करत आहे, ती अवस्था प्रथमतः आपण ज्ञान घेतल्यानंतर आपण त्या ज्ञानावर मनन केलं, चिंतन केलं आणि त्याच्यानंतरची जी स्टेप आहे ती आहे हा निजध्यास. तो ध्यास अंतःकरणात लागला पाहिजे की कधी एकदा तुझं पाहिन. आणि ते कशा प्रकारे की कळलं पाहिजे आपणाला. जसं माझे शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्यांच्या एकनती भागवतमध्ये सांगतात की एका सर्पाने मेंढकाला गिळलं आहे, तर मेंढकानं पुढे एका माशाला गिळलं आहे आणि त्या बेडकाला वाटतं की मी ते मासा खाण्यात तो बेडक खुश आहे, आनंदी आहे, पण त्याला हे कळत नाही की त्यालाही कोणीतरी पाठीमागून गिळलं आहे, जसं की त्या सर्पानं. अगदी आपणही एकमेकाला येते एकामेकावर विजय प्राप्त करण्यात किंवा मी कसं त्याला हरवलं, मी कसं त्याला हे केलं, असं आपलं फुशारकी मारण्यात किंवा मी बघा कसा श्रेष्ठ हे सांगण्यात आपण आयुष्य वाया घालवत आहोत. परंतु आपल्याला कळत नाही की आपण काळाच्या मुखात जात आहोत. ज्या क्षणी माझे शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की ज्या क्षणी आपण जन्माला आलो त्या क्षणी आपल्या मृत्यूची काउंटिंग चालू आहे. त्या दिवसापासून आपण काळाच्या मुखात हळूहळू जात आहोत. आणि हे कळल्यावर ही आपण जर परमेश्वराच्या प्राप्तीची साधना करत नसू, ते अविनाशी पद प्राप्त करण्याची साधना करत नसू, तर आपण मूर्ख आहोत, आपण अज्ञानी आहोत. आपणाला माहीत नाही की आपण किती मोठी चूक करत आहोत. कारण हा नरदेह खूप दुर्लभ आहे आणि असा दुर्लभ नरदेह प्राप्त होऊनही जर आपण तो निजध्यास अंतःकरणात ठेवत नाही परमेश्वर प्राप्तीचा, जर आपण प्रयत्न करत नाही ते अक्षयपद प्राप्त करण्यासाठी, तर मग या जीवनाला येऊन काही एक अर्थ नाही. पुढे तर माझे शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की आपल्यापेक्षा ते पशु बरे. कारण ते उदाहरण देतात की प्रत्येक योनीचं एक साम्य गोष्ट ते सांगतात की आहार, निद्रा, भय, मेथून ह्या चारही गोष्टी सगळ्या योनीला लागू पडतात. आणि त्यामध्येही मग शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की त्या पशुपेक्षाही जो मनुष्य परमेश्वर प्राप्तीची साधना करत नाही त्या पशुपेक्षाही तो हीन आहे. का? त्याचं स्वरूप सांगताना माझे शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की आहार, ते ह्याचं स्वरूप सांगतात की आहार, पशु काय करतात, जेवढं पोटाला लागतं तेवढं खातात, राहिल्याला तिथेच टाकून निघून जातात. पण एक मनुष्य तसं करत नाही. वर्षभराचं, 2 वर्षाचं, 3 वर्षाचं साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. मग त्या पशुपेक्षाही मनुष्य अति लोभी आहे किंवा तो पशुपेक्षाही अतिहीन आहे. कारण त्याच्या अंतःकरणात तो लोभ आहे आणि त्या लोभामुळं तो साठवण्याचा प्रयत्न करतो. परंतु पशु आहारासंबंधानं जास्त टेन्शन घेत नाही. आताचं प्राप्त झालं, चालं, पुढचं पुढे बघू. एक छोटी मुंगीही बघा तसंच जीवन जगते. किंवा म्हणजे प्रत्येक पशु पक्षी आपण जर बघत असाल की माझ्या आणखीन शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं एक अभंग आहे, जैसे पक्षी अंगणी उतरती, दाना टिंपोनी या जाती, तैसे असावे संसारी. म्हणजे आपण संसारात कसं राहिलं पाहिजे एखाद्या पक्ष्याप्रमाणे की ते फक्त त्या दाण्यापुरतं खाली जमिनीवर येतात, दाना टिंपतात आणि परत आकाशात उडतात. अगदी तसं. परंतु आपण येथे काय करतो, साठवतो. आहाराच्या बाबतीत, निद्रेच्या बाबतीत पशु एकदा खाल्लं, त्यांचं दिनचर्या संपली की रात्री शांतपणे निद्रस्थ होतात. त्यांना कशाची चिंता नाही, टेन्शन नाही. त्यांनी कधी बीपीची गोळी घेतलेली, शुगरची गोळी घेतलेली, कुठल्या दवाखान्यात दाखवलेलं अजून तरी कुठे लिखापडी नाही. मग किती आपल्या मनुष्यापेक्षाही ते पशु किती सुखात आहेत याचा थोडा आपण विचार केला पाहिजे. आणि बघा निद्रेचं स्वरूप, आणि आपण मनुष्य असून त्यांच्यापेक्षा उच्च योनीतला जीव असून आपण काय करतो, आपणाला नीट 4 तास झोपही येऊ नये. त्या झोप येण्यासाठी आपल्याला झोपीच्या गोळ्या खाव्या लागतात, अनेक प्रकारचे औषधं खावे लागतात. आणि ह्या अशा जगण्याला माझे शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की पशुपेक्षा आपण हीन आहोत. पुढचा आहे भय.
पशुला कशाचं भय? ते म्हणजे आहे भय, प्रत्येक योनीला भय आहे, परंतु त्या भयातही ते एक प्रकारे जगतात. म्हणजे स्वतःचं त्यांनी लिमिट ओळखून घेतलं आहे त्या पशुपक्ष्यांनी. जसं माशाला त्याचं माहिती आहे की पाण्याच्या बाहेर आल्यानंतर माझा प्राण जाणार आहे, म्हणून तो पाण्याच्या बाहेर यायची डेअरिंग करत नाही. किंवा पक्ष्यांना माहिती आहे की आपलं लिमिट काय आहे, अग्नीच्या जवळ गेल्यानं आपण जळून जाऊ, भस्म होऊ. किंवा कालच्याच एका प्रवचनात माशी जी प्रत्येक गोष्टीवर बसते, परंतु अग्नीवर किंवा त्या विस्तवावर माशी कधीच बसत नाही. अगदी तसं त्या पशूंनाही कळतं की काय खायचं काय नाही, किंवा कशावर बसायचं कशावर बसायचं नाही. परंतु आपण मनुष्य अंतकरणात भयच ठेवत नाही. माहिती आहे की जाळाला हात लावल्यानंतर पोळणार आहे, या विषय वासनांना हात लावल्यानंतर त्याचा त्रास आपल्याला होणार आहे, भ्रष्टाचार केल्यानं आपल्याला जेलमध्ये जावं लागणार आहे, चोरी केल्यानं आपल्याला जेलमध्ये जावं लागणार आहे, बलात्कार केल्यानं आपल्याला म्हणजे खूप कठोर शिक्षा भोगावी लागणार आहे, कुणाचा खून केल्यानं आपल्याला फाशीची शिक्षा भेटणार आहे. हे सगळं माहीत असताना, भयदायक त्या गोष्टी असतानाही मनुष्य निर्भीडपणे त्या गोष्टी करतो आणि त्या पशुपेक्षाही अतिशय निकृष्ट ठरतो, माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या दृष्टिकोनातून. आणि पुढचा आहे मेथून. पशुपक्षी केव्हाही मेथून करत नाहीत. त्यांचा एक पर्टिक्युलर एक ऋतूकाळ असतो, त्या ऋतूकाळातच ते संबंध जोडतात. परंतु मनुष्य प्राणी तसा नाही. त्याला दिवस रात तोच धंदा, त्याला दुसरं काही सुचतच नाही. खूप गोड उदाहरण दिलं आहे ते माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतेत, की गर्भवती असतानाही आपल्या स्त्रीला भोगण्यात त्याला कमीपणा वाटत नाही, आणि तर त्याही काळात तो त्या गोष्टी टाळत नाही. म्हणजे एवढा विषय सक्त हा मनुष्य प्राणी बनला आहे. आणि जर असंच आपण जगलो तर त्या पशुपेक्षाही आपण हीन आयुष्य जगत आहोत. म्हणून मग तो आपल्याला अक्षयपद कसं प्राप्त होणारच नाही. आणि ते होण्यासाठी मनुष्य जन्माला आपण का आलो हे समजून घेणं गरजेचं आहे. परमेश्वरानं हा सुंदर नरदेह कशासाठी बनवला हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग जे एवढी सृष्टी एवढी सुंदर आहे या परमेश्वरानं बनवलेली, मग तो परमेश्वर किती सुंदर असेल त्याला पाहण्याची इच्छा आपल्या अंतकरणात प्रकट झाली पाहिजे. आणि जेव्हा आपण त्या परमेश्वराला पाहण्यासाठी प्रयत्नशील होऊ, मग आपल्याला कळून येईल की आपल्या जीवनाची सार्थकता झाली. आणि त्यासाठी येथे संत गणेशनाथ महाराज मार्गदर्शन करतात. पुढे म्हणतात की सद्गुरु ज्ञानपूर्ण जया नरा होय, की जसं माझी माऊली म्हणते की ज्ञान गुडगम्य ज्ञानदेवा लादले निवृत्तीने दिदले माझ्या हाती. हे ज्ञान कसं आहे? गुड आहे. हे बाजारात विकायचं ज्ञान नाही. हिरा तहाना खोलिये जहाँ कुंजडो की घाट, बांधो चुपकी पोटरी लागो आपली बाट. माझे कबीर महाराज म्हणतात की हिरा कुठंही उघडून दाखवायची गोष्ट नाही. जिथं भाजीपाल्याचा व्यवहार ठरतो तिथं जर तुम्ही हिऱ्याला जर किंमत मागत असाल तर त्याची कोणीही किंमत देऊ शकणार नाही. मग हे ब्रह्मज्ञान, हे गूढ ज्ञान कुठं सांगावं, कोणी सांगावं, कुणाला सांगावं, त्याचे काही नियम शास्त्राने उपनिषदांनी श्रुतींनी सांगितले आहेत. आणि त्या नियमानुरूपच त्या सद्गुरूची कृपा त्या शिष्यावर होत असते. तो योग्य शिष्यच त्या ज्ञानाचं ग्रहण करू शकतो. ज्याच्या झोळीत काहीच नाही, पूर्ण रिकामी आहे, अशा झोळीत सद्गुरू ते ज्ञान भरभरून टाकत असतात. ज्याच्या अंतकरणात काम क्रोध, माझे शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात काम क्रोध लोभ असे जयाच्या अंतरी नाही अधिकारी ऐसा येते. किंवा माझे कबीर महाराज म्हणतात काम क्रोधी लालची इनसे भक्ती न होय, भक्ती करे कोई सुरमा जाती वरण कुल खोय. हे ज्ञान कोणाला प्राप्त होतं? ज्यांच्या अंतकरणातून काम क्रोध लोभ समूळता नष्ट झाले आहेत किंवा तो नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहे, त्यालाच सद्गुरू सहाय्यक होतात. आणि मग काय करतात? सद्गुरू ज्ञानपूर्ण जया नरा होय. मग ते ज्ञान, ते गुह्य ज्ञान, ते गूढ ज्ञान ज्ञानदेवाला दिले निवृत्तीने दिले माझ्या हाती, हा अनुभव आपल्या मुखातून प्रकट होतो. जन्म मरण पाहे कैची त्यासी. आणि मग त्याला कशाचं जन्म आणि कशाचं मरण त्याला कळालं. आत्मा अविनाशी आहे. तो ननन छंदंती शस्त्राने, ना तो शस्त्राने कट केला जाऊ शकतो, ननन दाहती पावका, किंवा तो अग्नीने जाळला जाऊ शकतो. मग तो कसा आहे? अजर अमर आहे, अविनाशी आहे. आणि असं एकदा गोष्ट कळून आली मग त्याला ना जन्म ना मरण, किंवा तो साक्षी भाव प्रकट होतो की तो बघू लागतो स्वतःचंच देहाचं वागणं, स्वतःच्या
त्या देहापासून वेगळं होऊन स्वतःचं आयुष्य पाहायला लागतो तो साधक. आणि अशी अवस्था एकदा प्राप्त झाली, तो साक्षीभाव, ती सहज अवस्था प्राप्त झाली, मग त्या साधकावर कुठल्याही प्रकारचा त्याला त्रास होत नाही. किंवा माझे श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला गीतेत सांगतात, एका योग्याचं, एका खऱ्या भक्ताचं लक्षण, की त्याच्यावर पुन्हा मग त्याच्या आयुष्यात हार येऊ, जीत येऊ, त्याच्यावर त्याला कोणी त्याची निंदा करो, स्तुती करो, त्याच्यावर कसलाही परिणाम होत नाही. अशा अवस्थेला तो साधक प्राप्त होतो. म्हणून मग त्याला जन्माचं मरणाचं कसलंच दुःख वाटत नाही. त्या त्रिविध तापापासून तो मुक्त होऊन जातो. त्याला सर्व सच्चिदानंद पदवी घेणे, यासाठीच तर हा मनुष्यदेह आहे. वाचा, खरंच शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची एकनाथ भागवत जर आपण मनोभावे वाचली तर खरंच हे गूढ ज्ञान आपल्याला प्राप्ती होईल, किंवा नाथांची कृपा आपणावर होईल आणि ह्या जन्माला आल्याचं सार्थक होईल. त्यात ते सांगतात शांतीब्रह्म एकनाथ महाराज, की नरदेहाला येण्याचं मुख्य कारण हेच आहे की सच्चिदानंद पदवी घेणे, आणि ते जर आपण घेत नसू तर हा जन्म व्यर्थ आहे, काहीच उपयोग नाही. सर्वाघटी पूर्ण पाहे नारायण, सर्वाघटी राम, देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. माझी माऊली म्हणते, अगदी तोच भाव येथे माझे श्रीसंत सद्गुरू गणेशनाथ महाराज प्रकट करतात, की सर्वाघटी पूर्ण पाहे नारायण. जेव्हा एखादा साधकाला ते अक्षयपद प्राप्त झालं, ते सहज अवस्था प्राप्त झाली, मग तो डोळे उघडलं तरी त्याला नारायण दिसायला लागतो, डोळे बंद केले तरी त्याला नारायण दिसायला लागतो. म्हणजे जळी स्थळी काष्टी पाशाणी आंतरी बाहेरी सर्वत्र तो आत्माराम दिसायला लागतो. त्या रामाविना दुसरं काहीही नाही हे त्याला समजून येतं. मग तो काय करतो, समसेवा ज्ञान त्याची नावे, मग तो सेवा करायला लागतो. कशा प्रकारे, माझे तुकोबाराय सांगतात, की आता उरलो परोपकारा पुरता. म्हणजे आता आमच्या आयुष्याचं देहच एवढं आहे की आता आम्हाला फक्त परोपकार करायचा आहे. किंवा माझ्या नाथांचा एक अभंग आहे, परमार्थ परोपकार अखंड आवडे, तोची योगी चढे ब्रह्मगिरी. मग तो साधकाच्या अंतकरणात काय भावना तयार होते, फक्त परमार्थ आणि परोपकार, त्यावेगळं तो काही विचारच करत नाही. जगण्याचा, मरण्याचा, साठवण्याचा, पद भूषवण्याचा, अभिमान गाजवण्याचा त्याच्या अंतकरणात तो भावच नाही. तो त्या साक्षी भावाला प्राप्त झाला आहे, त्या परमेश्वराच्या अतिशय निकट पोहोचला आहे. आणि मग अशा अवस्थेत तो साधक काय करतो, समसेवा करायला लागतो. त्याच्या दृष्टिकोनातून एक दास आणि दासी असो किंवा त्याचे मुलं बाळं असोत, दोन्ही समान, त्या दोन्हीबद्दल त्याच्या अंतकरणात एकच भाव आहे की हे सर्व परमेश्वराची लेकरे आहेत. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, असा भाव त्यांच्या मनात प्रकट होतो. ज्ञान त्याची नाव, आणि यालाच काय म्हणतात, ते गुह्य ज्ञान, ब्रह्मज्ञान म्हणतात. एकदा का कळून आलं हे ब्रह्मज्ञान, की मग तो जातीना पूछो साधकी, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पडी रहंदो म्यान. हा भाव तिथे प्रकट होतो. मग तिथं कुठल्या साधूची तो जात विचारत नाही, कुठल्या साधूची धर्म विचारत नाही. तो जो जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, हा भाव त्या साधकाच्या अंतकरणात प्रकट होतो. आणि तो प्रत्येकाच्या सेवेत तत्पर असतो, कारण त्याला माहीत आहे की ही प्रत्येक गोष्ट या विश्वातली परमेश्वराने निर्मित केली आहे. आणि जर ती परमेश्वराने निर्मित केलेली असेल, मग ती तुच्छ, निकृष्ट किंवा असं म्हणजे त्याला आपण काहीतरी कमी समजू अशी कशी असू शकते. तर ते परमेश्वराचं स्वरूप आहे. जर ती बनलेली आहे परमेश्वरापासून, तर ती परमेश्वराचं स्वरूप आहे. हा भाव त्याच्या अंतकरणात प्रकट होतो. म्हणून जे भेटे भूत, मग जे कोणी भेटेल त्याला तो त्याच्यामध्ये त्याला तो भगवंत दिसायला लागतो. आणि सरते शेवटी माझे संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात, गणेशनाथ म्हणे प्रेमसुख झाला. काय प्राप्त झालं त्या साधकाला, तर ते प्रेमसुख प्राप्त झालं. प्रेमसुख देई, प्रेमसुख देई, हे मागणं आहे माझ्या संतांचं. किंवा माझे तुकोबाराही म्हणतात की आम्हाला कुठलं पद नको, काही नको, मागणी ते एक तुझं प्रती आहे, देशील तर पाहे पांडुरंगा, या संतांसी निर्वी हेच मज दे, अनेक तुझे काही न मागो देव. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संताची. म्हणजे काय म्हणतात की त्या संत संगतीचं आम्हाला सुख दे, ते प्रेम सुख दे. कारण या जगात फक्त दोनच व्यक्ती अशा आहेत ज्या निस्वार्थ प्रेम करतात, एक संत आणि दुसरे परमेश्वर परमात्मा. संत
का निस्वार्थ प्रेम करू शकतात? कारण ते त्या सहज अवस्थेला प्राप्त झाले आहेत. त्यांनी स्वतःचा आत्मा आणि दुसऱ्याच्या देहातला आत्मा वेगळा समजत नाहीत, म्हणून ते निस्वार्थ प्रेम करू शकतात. आणि म्हणून त्या प्रेमाला आपण पात्र झालं पाहिजे, असं ते प्रेमसुख आपणाला लाभलं पाहिजे. आणि दुसरा परमेश्वर परमात्मा, कारण त्याचीच ही सर्व लेकरे आहेत, म्हणून ते एक निस्वार्थ प्रेम करू शकतात. आता पुढे जे आपण हे नाते संबंध जोडले आहेत, आई, पत्नी, वडील, मूल, बाळ, हेही आपल्यावर प्रेम करतात, परंतु या पाठीमागं कुठं ना कुठं थोडा ना बहुत स्वार्थाचा भाव असतोच असतो. परंतु एकमेव ह्या विश्वात जर निस्वार्थ स्वरूपात प्रेम करणारे कोण असतील तर हे संत साधू महात्मे आहेत. आणि म्हणून येथे म्हणतात की प्रेमसुख झाला, म्हणून असं ते प्रेमसुख आम्हालाही प्राप्त व्हावं किंवा त्या साधकाला प्राप्त व्हावं की ज्याच्या अंतःकरणात अक्षयपद प्राप्त करण्याची इच्छा आहे. तोची योगी झाला सर्व साक्षी. आणि असं प्रेमसुख प्राप्त झाल्यानंतर मग तो काय होईल? योगी झाला सर्व साक्षी. मग तो सर्वांच्या अंतःकरणात त्या परमेश्वराला पाहायला लागेल. जेव्हा माझे उद्धव महाराज गोपिकांना समजावण्यासाठी गोकुळात गेले, तेव्हा त्यांना काय वाटलं की मी ज्ञान सांगून या गोपिकांच्या अंतःकरणातला जो दुःखाचा वियोग म्हणजे कृष्ण परमात्म्याच्या वियोगातून जे दुःख निर्माण झालं आहे ते दुःख मी दूर करू शकेन. यांना ते ब्रह्मज्ञान सांगेन, आत्मा कसा अविनाशी आहे हे त्यांना पटवून देईन. श्रीकृष्ण परमात्मा कसा म्हणजे तुमच्यापासून गेला असला तरी तुमचं एक स्वतःचं एक आयुष्य आहे, तुमचे कर्तव्य आहेत, नीती नियम आहेत, हे कसं मी त्यांना पटवून देईन असं उद्धव महाराजांना वाटलं. आणि म्हणून ते ब्रह्मज्ञान, त्या व्यवहारी ज्ञान किंवा ते त्यांना त्या दुःखातून मुक्त करण्यासाठी माझे उद्धव महाराज तिथे गेले. परंतु जेव्हा माझ्या गोपिकांनी विचारलं की कृष्ण परमात्मा का आले नाही तिथं, थोडं आम्हाला सांगाल का? तेव्हा उद्धव महाराज म्हणतात की म्हणजे नाहीत आले कृष्ण परमात्मा, परंतु मी तुमच्यासाठी त्यांचा संदेश घेऊन आलो आहे, तुम्हाला हे करण्यासाठी आलो आहे. तेव्हा त्या गोपिकांची ती अवस्था, त्यांचं ते प्रेम आणि परत राधा माताने दाखवलेलं उद्धव महाराजांना साक्षात श्रीकृष्ण परमात्म्याचं त्या प्रत्येक ठिकाणावरचं स्वरूप हे पाहून उद्धव महाराज गदगद झाले आणि मग त्या मातीत लोळायला लागले. आणि मग त्यांना कळून आलं की प्रेमाच्या सुखापेक्षा दुसरं कुठलंही मोठं सुख नाही. ज्ञान असो, योग असो किंवा बाकी सर्व साधनं जे आहेत परमेश्वर प्राप्तीचे, ते काही ह्याच्यापर्यंत आपणाला परमेश्वरापासून विभक्त ठेवतात, वेगळे ठेवतात. मी कोणीतरी ज्ञानी आहे आणि मला काहीतरी ज्ञान प्राप्त करायचं आहे, हा भाव त्या ज्ञानी व्यक्तीपाशी असतो. जर आपण योग साधना करत असू तर मी कोणीतरी योगी आहे आणि परमेश्वर ज्याला कुणाला पाहायचं आहे माझ्या ध्यानात, साधनेत, समाधीत, ती कोणीतरी गोष्ट वेगळी आहे, ह्या भावनेतून आपण ती योग साधना करतो. परंतु एक प्रेमाची भावना अशी आहे की तिथं पुन्हा वेगळेपणच राहत नाही. भगवंत कोण आणि भक्त कोण हे वेगळेपण राहत नाही. आणि हा अनुभव माझ्या उद्धव महाराजांना तिथे वृंदावनात प्राप्त होतो. आणि मग ते गदगद होतात आणि त्या मातीत लोळून ते ज्ञानाचा अहंकार त्यांचा तिथे ढळतो आणि त्या स्वरूपात ते कृष्ण परमात्म्याकडे परत येतात. म्हणजे सांगायचं एवढंच आहे की मग एकदा का हे प्रेमसुख झाला, हे प्रेमसुख प्राप्त झालं, मग त्याला सर्वत्र त्या श्रीकृष्ण परमात्म्याचं स्वरूप दिसायला लागतं, त्या परमेश्वर परमात्म्याचं स्वरूप दिसायला लागतं. अशा प्रकारे ही झालेली सेवा श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आणि तुम्हा श्रोते मायबापांच्या चरणी समर्पित करून येथेच थांबतो. गणेशनाथ 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 गणेशनाथ. बोला पुंडलिक वरदेहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय.